नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अॅनालायझर लोकनीती. निवडणुकीची हवा जशी जशी तापत चाललेली तशी तशी विचित्र अशी वक्तव्य समोर येत चाललेली आणि त्याच्यावरती चर्चा झडत आहे. कमी जास्त बोलणे, कोणी कोणाला शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे, असंसदीय भाषा वापरणे हे आपण समजू शकतो. वातावरण तापलेलं असतं आणि बऱ्यापैकी विवेक ढासळलेला असतो, त्याच्यामुळे हे सगळं चालतं. पण काही मुद्दे त्या सगळ्या ह्याच्यातून गंभीरपणे समोर येतात आणि ते मोठे त्याच्यावरती विचार जरूर केला पाहिजे, किंवा ज्यांना विचार करायचा त्यांनी तरी केला पाहिजे. जे विचार करणारच नाही त्यांच्याबद्दल बोलण्यात काही मतलब नाही. मरियम आलम ह्या सलमान खुर्शीद यांची पुतणी असलेल्या त्या एका सभेमध्ये असं म्हणाल्या, ते त्यांचं वक्तव्य गाजतं आहे की मुस्लिमांनी आता वोट जिहाद केला पाहिजे. इथपर्यंतही ठीक होतं, म्हणजे मतदान केलं पाहिजे इथपर्यंत आपण समजू शकतो. पण जे कोणी भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सभेला गेले किंवा त्यांना मतदान करणार, त्यांचं हुक्का पाणी बंद केलं पाहिजे असं त्यांचं वाक्य आहे. आता ह्याच्यातून जे काही पोलरायझेशन, जे ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार आहे तेच ते करतात असा माझा उलटा आरोप आहे. आणि हे सगळं कोणासाठी चालू आहे तर मी तो आरोपच करतो की राहुल आणि प्रियंका हे जे भीतीनं त्या ह्याच्यामध्ये लवकर अर्ज भरायला तयार झालेले नव्हते अमेठी आणि रायबरेलीमध्ये, किंवा एकूणच सगळे हे जे काही सेक्युलर तथाकथित आहेत पक्ष, यांना जे मुस्लिमांचं मतं पाहिजे आहेत आणि त्याची एक भीती बसलेली हिंदू मताची, आणि त्याच्या पोटी हा वोट जिहाद हे जे सगळं भावना स्पष्ट झालेली ती त्या दृष्टीनं आलेली. अँटनी कमिटीचा अहवाल आला होता की तुमची प्रतिमा हिंदू विरोधी होत चाललेली आहे, त्याप्रमाणे ह्यांनी उलटं हे करून शर्टावरती जानव घालायला सुरुवात केली. पण त्याचा दुसरा एक परिणाम माझा जाणवला की जे काही मुस्लिम वोट आपले हक्काचे आहेत असं ते समजत होते ते पण दूर जातील असं लक्षात यायला लागलं. त्या प्रत्यक्ष वायनाडमध्ये डाव्यांनी आपला उमेदवार उभा केला आणि एक चित्र डाव्यांनी त्यांच्या दृष्टीनं असं उभं केलं की आम्ही भाजपला हरू शकतो. तसंही नाहीतरी केरळमध्ये भाजप कुठे नाहीच आहे, त्यासाठी तुम्हाला काँग्रेस कशाला पाहिजे. आणि हे नेमकं दुखणं आहे. म्हणजे दुसरा जर कुठला पक्ष म्हणजे दोन सेक्युलर पक्षांमधलं भांडण आहे. ममता दीदींना वाटत होतं की मी सक्षम आहे, मला काँग्रेसची गरज नाही, डाव्यांची गरज नाही. डाव्यांना वाटत होतं की नाही मग ह्याच्यामध्ये मुस्लिम मतं ही जास्त करून ममता दीदींकडे जातील, तुमच्याकडे येणार नाहीत. हे दुःख नाही, आपल्याला मिळत नाही ते तर भाजपला माहिती. त्यामुळे भाजप खुश आहे त्याच्या बाबतीमध्ये. किंवा हेच उत्तर प्रदेशमध्ये घडलेलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस की सगळी मुस्लिम मतं ही समाजवादी पक्षाकडे गेली, काँग्रेसला मिळाली नाहीत. त्याच्यामुळं काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला, बहुतांश ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं. 1 का 2 फक्त आमदार त्यांचे निवडून आले त्या उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे वोट जिहाद कोणासाठी? राहुल प्रियंकाच्या भीतीसाठी आहे. त्याचं आमचं म्हणायचं कारण ते आहे. म्हणजे त्यांच्यात फक्त 2 त्या जागा अमेठी आणि रायबरेली पुरतं नाही आहे. ह्याच्यामध्ये काँग्रेसची अडचण होऊन बसलेली आहे. ज्या ठिकाणी हे बाकीचे कोणी पक्ष बलवान आहेत ते जागा घेऊ शकतात, त्या ठिकाणी मुस्लिम मत जातील ही यांना भीती आहे. आणि ह्याच्यातली मानसिकता लक्षात घ्या. जेव्हा हेच हिंदूसाठी बोललं जातं तेव्हा ते कसं धार्मिकतेला रंग दिलेला आहे, कम्युनल कसं आहे आणि काय सगळं, म्हणजे जसं भगवा दहशतवाद हा जो शब्द वापरला जातो तेच हिरवा दहशतवाद म्हणले की यांना चालत नाही. ते आज मरिया आलम सारखे तरुण एखादा नेता अशा पद्धतीची वाक्य उच्चारतो भर सभेमध्ये, आणि जो उधर वोट देंगा उनका हुक्का पाणी बंद करो असं जाहीरपणे सांगतात आणि त्याच्यावर काही बोलत नाहीत. म्हणजे खरं तर हे त्यांच्या राजकारणासाठी तोट्याचं आहे, भाजपसाठी तर उलट फायदा आहे ना. हा एक मुद्दा आम्ही वारंवार वेगळा असा उपस्थित करत आलेलो होतो. 2014-2019ला स्पष्टपणे आम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करणार नाही, आम्ही मुस्लिमांना उमेदवारी देणार नाहीत, आम्हाला मुस्लिमांची मतच नको, इतक्या टोकाला भाजपची मांडणी गेलेली आहे. सभेमधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे त्यांनी जाहीर बोललेले आहे. मुस्लिमांच्या आरक्षणावरती अतिशय कडक अशी भूमिका भाजपने घेतलेली जी संविधानाच्या बाजूने आहे. संविधानामध्ये धार्मिक आधारावरती आरक्षण देता येत नाही. जे कोणी तथाकथित अभ्यासक जे काही सगळे त्यांनी हे लक्षात घ्यावं. या लिब्रांडूंनी तुम्ही कितीही तारीफ केली तरी जर तुम्हाला घटना बचाव असं म्हणायचं असेल, संविधान खतरे में म्हणत असेल, तर तुम्ही स्वतः संविधानाला खतरेमध्ये टाकायला लागलात मुस्लिम आरक्षणाचं समर्थन करून. आणि त्याच्यातही पुन्हा दुसरं स्वतःच्या पायावर धोंडा किंवा आपणच जाऊन काय म्हणता येईल तेव्हा पाय त्याच्यावरती मारून घेतला असं म्हणायची पाळी झाली, कुऱ्हाडीवर मारून घेतला
की तुम्ही ते आरक्षण त्यांना देण्यासाठी कर्नाटकामध्ये सगळ्या मुसलमानांना ओबीसी केलं, ओबीसी मधलं आरक्षण देऊन टाकलं. अडचण त्याच्यातली अशी आहे, SC STचं एक आरक्षणाचा तुकडा काढून तुम्ही त्यांना देत आहात, ओबीसीचा म्हणून त्यांना आरक्षण देतात. ह्याच्यातून त्या म्हणजे ज्या राखीव जागेचे लाभार्थी ज्या जाती आहेत त्यांचं आणि मुसलमानांचं भांडण लावण्याचे तुम्ही सुरू केलेलं. आणि आता दुखणं असं आहे की सगळ्या प्रादेशिक पक्ष, उदाहरणार्थ आम आदमी पक्ष पंजाबमध्ये काँग्रेसशी त्यांचं जमत नाहीये, मुस्लिम वोट त्यांच्याकडे जाण्याची शक्यता, ही भीती काँग्रेसवाल्यांना आहे. किंवा उत्तर प्रदेशमध्ये जसं समाजवादी पक्ष, पश्चिम बंगालमध्ये ममतांचा पक्ष, म्हणजे किंवा केरळमध्ये डावे. अडचण ही सुरू झालेली आहे सगळी. काँग्रेसला स्वतःला जर मुस्लिमांची मतं हवी असतील तर त्याचा शत्रू जो आहे तो दुसरा कुठला तरी सेक्युलर पक्ष आहे तथाकथित. अडचण इथे येऊन बसलेली आहे तुम्हाला. किंवा हैदराबादमध्ये उलट झालं, प्रादेशिक पक्ष म्हणून भारत राष्ट्र समिती बळकट होता, त्याला पर्याय म्हणून पुन्हा काँग्रेसवाले आले तिथं. म्हणजे यांचा आपसामध्ये चालू आहे. हा जो एक तथाकथित अल्पसंख्याक मतांचा जी वोट बँक होती त्याच्यावर दोघांना डल्ला मारायचा आणि ती छोटी होऊन बसलेली आहे. 20% लोकसंख्या तेजस्वी सूर्यासारख्या भाजपच्या खासदाराचं जे विधान आलं त्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोगानं नोंदवला, त्यांना नोटीस बजावली. त्याचा उलट त्यांना फायदा आहे. 20% लोक 100% वोटिंग जर काँग्रेसला करणार असेल तर उरलेल्या 80%चं काय, असा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. म्हणजे सरळ सरळ ते एका अर्थाने हे सांगायला लागले तर उरलेल्या 80%ला की तुम्हाला सगळ्यांना आमच्या पाठीमागे येणं भाग आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून या 80 मधले बहुतांश लोक जरी आले तरी त्यांचं भागतं. 20% मुसलमान हे पूर्णपणे तथाकथित सेक्युलर पक्षांमध्ये गेले, विभागले, इकडे गेले तरी काही फरक पडत नाही. आता तर ही परिस्थिती आलेली आहे की हे सगळे तथाकथित पुरोगामी पक्ष इतके भिलेले आहेत की ते मुस्लिमांना उमेदवारी द्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये एकाही मुसलमानांना तिकीट दिलेलं नाही महाविकास आघाडीने. ही तक्रार काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी केलेली आहे. कितीतरी राज्यांमध्ये ह्या सगळ्या तथाकथित इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी सगळ्यांनी मिळून मुसलमान उमेदवारच द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. कारण की त्यांना कळलं आहे की एकदा पण मुसलमान उमेदवार दिला की बाकीचा जो उरलेला समोरचा उमेदवार आहे हिंदुत्ववादी त्यांच्या दृष्टीनं पक्षाचा, भाजपचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, त्याच्याकडे सगळी मतं निघून जातात बाकीची. ज्या तुम्ही 20%ला कवटाळून बसले होते ते कवटाळण्यामागे 80% तुमच्या हातामधून सुटून चाललेत ना. म्हणून ही जी अडचण झालेली आहे, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, ही भीती त्याच्यातून दिसते आहे वोट जिहादमधून. आणि आता उलट एक मुद्दा तर आम्ही फार स्पष्टपणे मांडला होता. याचा फरक असा झालेला आहे की सगळे कट्टरपंथी इस्लामिक स्वतःची प्रतिमा असलेले पक्ष त्यांना लोकांनी आपली जागा दाखवायला सुरुवात केलेली. आसाममधून AIUDF बदरुद्दीन अजमलचा पक्ष, पश्चिम बंगालमधून फुरफरा शरीफच्या अब्बास सिद्दीकी त्यांनी फ्रंट उभा केला होता त्यांचा पक्ष, केरळमधलं इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि सगळ्यात जास्त जे बडबड करतात ओवेसींचा ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन. ह्या सगळ्यांना मर्यादा येऊन पडलेली आहे. ज्यांना कोणाला अशा पद्धतीचं एक भडक असं धार्मिक राजकारण करायचं आहे, छुपेपणानं तुम्ही करा, लांगुलचालन करा, ती गोष्ट सगळी वेगळी. पण ज्यांच्या नावामध्येच प्रत्यक्षामध्ये इत्तेहादुल मुसलमीन सारखे शब्द आहे, हे सगळ्यांना आता हे लक्षात यायला लागलेलं आहे की केवळ मुस्लिम अशी प्रतिमा जर केली तर आपण फक्त जास्तीत जास्त मुस्लिमांची मतं घेऊ शकतो. आता त्याचाही तोटा सुरू झालेला आहे की हे मुस्लिमांना कळल्यामुळे मुस्लिमच कट्टरपंथी मुस्लिम पक्षाला मतदान करायला तयार नाहीत. किती का असणार, पण जे काही तथाकथित सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष आहेत किंवा त्यांची प्रतिमा केवळ मुस्लिमांचा पक्ष असाने तिकडे जायला ते तयार आहेत. मला स्वतःला ही थिअरी पटलेली नाही आहे शिवसेनेची, पण जर तर खरं असेल तर अक्षरशः मुसलमान उद्धव ठाकरेला मतदान करतील, उद्धव ठाकरेच्या पक्षाला. अर्थात त्याचा दुसरा तोटा असा आहे की कट्टर शिवसैनिक त्यांना सोडून मग शिंदे गटाकडे जातील, हे स्वाभाविक आहे. पण ते हे सगळे मुसलमान आता कट्टरपंथी दुसऱ्या कुठल्या मुस्लिम उमेदवाराला मत द्यायला तयार नाही आहेत. म्हणजे 2014, 2019 आणि आता 2024 ही सलग तिसरी निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये मुस्लिम मतांच्या जीवावरती कुठेतरी विजय मिळवावा ह्या शक्यता संपत चाललेल्या आहेत. जो कुठला तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारा सर्वव्यापी पक्ष निदान दाखवणारा तरी आहे त्याच्याकडे मुस्लिम मतं जातील. बरं, ती जातील की नाही ह्याची नेमकी खात्री नसल्यामुळे ती भीती आहे. त्याच्यामुळं वोट जिहाद हा जो त्यांनी वापरलेली कन्सेप्ट आहे मरिया आलम यांनी, त्याची भीती राहुल प्रियंका सारखे जे नेते स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात, अक्षरशः त्यांना वैयक्तिक पातळीवरती आपली सीट
आपली जागा निवडून येण्याची भीती वाटते आहे आणि त्याच्यामधून ही मानसिकता समोर येते आहे. याचा योग्य तो प्रतिवाद प्रत्यक्ष मतदानातून सर्वसामान्य सुजाण असे भारतीय मतदार करून दाखवतील, याच्यावर आमचा विश्वास आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.